गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रितिकाज व्लॉगमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी आणि माझी बहीण आम्ही एका ब्राईडला मेहंदी लावायला चाललो आहेत। आजचं वातावरण बोलायला गेलं तर अतिशय सुंदर असं वातावरण होतं। इथे पोचल्यावर आम्ही लगेचच मेहंदीचे कोण भरायला घेतलेत। असे रोल्स करून छान आम्ही मेहंदीचे कोण भरून घेतलेत आणि कोण भरून झाल्यावर आता कोण भरून झाली तर त्यात आता मेहंदी टाकायची वेळ आली। मेहंदी टाकून आम्ही त्याला सेलो टेपने पॅक केल्यावर आता सगळेच कोण व्यवस्थित पॅक करून घेतलेत आणि अशा प्रकारे नवरी तिथे थोड्याच वेळात आलेल्या। अतिशय सुंदर आजची ब्राईड होती व आम्ही मग मेहंदी काढायला घेतली आणि खूप छान अशी मेहंदी काढूनही झाली। नवरीने डिमांड केलेली की त्यांच्या राईट हँडवर नवरदेवाचा फोटो काढायचा म्हणून, आणि फोटो जसा त्यांना हवा होता तसं काढलेला तर त्या खूप जास्त हॅपी पण। जेव्हा आपण मेहंदी काढतो व आपल्या क्लायंटला ती आवडते तेव्हा जो आनंद असतो तो असं वाटतं की मेहंदी शिकून काहीतरी आपल्या साध्य झालं आहे, की खरंच खूप आपण म्हणजे जी मेहनत आपण घेतली आहे स्वतःवर ती आज पूर्ण झाली असं ते त्या मेहंदीतून दिसत होतं। आणि कस्टमरच्या आज बोलण्यावरूनही आम्हाला खूप त्याचा आनंद झाला व आम्ही मग कंटिन्युअसली सगळे आम्हाला बोलू लागलेत की जसा नवरदेव आहे ॲक्च्युअलमध्ये दिसतो तसंच तुम्ही त्या मेहंदीमध्ये त्याला काढलं। व आमची त्याही हाताची मेहंदी आता कंप्लीट होतच आलेली आणि नवरी तेवढ्या याच्यात गाणं म्हणाल। त्यांच्या घरी सगळेच अतिशय सुंदर आणि सुरेख गातात। याच काय यांच्या बहिणी, त्यांची आई, त्यांची मावशी, त्यांची भाची सगळे खूप छान असं गाणं बोलत होते व आम्ही सगळे एन्जॉय करत होतो। यांच्या इथे गेल्यावर मेहंदी काढायला गेल्यावर आम्हाला थोडंही बोर झाले नाही, कारण सगळेजण एंटरटेनमेंटच करत होते। सगळ्यांना गाणं बोलायला खूप आवडत होतं व आमचं इथे बरंच काही काम झालेलं। आता माझी सिस्टर ब्राईडचा फोटो काढत होती, ही नवरीची आई आहे, ही मामी आहे आणि इकडे सायडर्सला मेहंदी लावणं सुरू होतं। आणि नवरी अतिशय खरंच खूप छान असा त्यांचा आवाज होता, खूप छान असा त्या गात होत्या आणि ते गाणं त्या गात होत्या तर मला आता लक्षात तर नाही आहे, पण अतिशय सुंदर असं त्यांचा आवाज होता आणि खूप सुंदर त्या गात होता। मलाही खूप त्यांचं गाणं आवडलं। त्या गात तर होत्याच पण त्यांच्या फॅमिलीमध्ये इतरही जणं खूप एंटरटेनमेंट होते आणि ते सुद्धा डान्स करत होते। खूप छान असा त्यांचा डान्स सुरू होता आणि सगळेच बघत होते आणि जे डान्सवर ज्या गाण्यावर त्या डान्स करत आहेत ते गाणं मागे बसलेल्या त्या 2 लेडीज आहेत त्या बोलत होत्या। ॲक्च्युली ते गाणं त्यांनी आपल्या डीजेवर न लावता त्या स्वतः माईकवर गात होत्या आणि त्यांचा आवाज इतका सुरेख होता। आणि आपली मेहंदी इकडे हाताची पूर्ण कंप्लीट झाली आहे। समोरचे 2 हात बॅक साईड त्यांचा बाकी आहे। तोपर्यंत आम्ही म्हटलं चला पायाची मेहंदी आपण कंप्लीट करून घेऊयात, तोपर्यंत ते हाताची मेहंदी सुकायला लागतं। आणि मग इकडे नवरीची आई आणि बाबा दोघंही खूप छान असा हा डान्स करत होते आणि सगळे त्यांना कॉम्प्लिमेंट करत होते की खूप छान गातात, खूप छान डान्स करत आहात। आणि नवरीची आई खूप लाजाळू होत्या तर त्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित आलेल्या पण नाहीत आणि मला त्यांना कॅप्चरही करता आले नाही व्यवस्थित। मग त्यांनी दोघांनी त्या ताईने जवळ घेतलं व त्यांनी खूप छान असा डान्स केला। डान्स कंप्लीट झाला व मग इकडे आम्ही आमच्या पायाची मेहंदी पण बरीच कंप्लीट झालेली। आता बस थोडंच बाकी होतं आणि पायाची मेहंदीसुद्धा नवरीनेच सांगितली, त्यांनीच इंस्टाग्राम वगैरेवरून फोटो घेतलेत आणि मग इकडे पायांची ही मेहंदी अतिशय सुंदर अशी कंप्लीट झाली। तुम्हाला मेहंदी आवडली असेल तर मी हा नंबर इथे टाकते आहे, प्लीज मला। सगळ्यांचं गाऊन झालं व आम्ही आता दुसरा पाय मेहंदीसाठी घेतला आणि त्याही पायाची मेहंदी कंप्लीट होत आली आहे आणि कंप्लीट झालीच आहे। तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।